रोज तुम्ही आम्हाला विचारायचं, ते विचारण्यासाठी 2-3 दिवस आम्ही तसंच ठेवलंय. एक 3-4 दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल. काही गोष्टी या सिक्रेट आणि सस्पेन्स ठेवायच्या असतात, त्याच्यामध्ये भरत गोगावले आहेत. जर पूर्ण यादी बघितली तर भाजपच्या मंत्र्यांना बंगले दिलेत आणि शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना फ्लॅट दिले गेलेत. हा भेदभाव नाहीये का? म्हणजे तुमचा आहे मुक्तागिरी, माझा मुक्तागिरी आहे, जेतवन गुलाबराव पाटलांचा आहे, संजय राठोड साहेबांचा तोच आहे. असे आम्ही जे 12 मंत्री आहोत त्याच्यातल्या 8 मंत्र्यांचा तोच आहे. तसं बीजेपीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या 10 मंत्र्यांचा बंगला आहेत, बाकीच्यांना फ्लॅट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आणि आमच्यामध्ये वाद लागणार नाही. पुण्यामध्ये शिवसेना वाढण्यासाठी काय विधानसभेला तुम्हाला माघार घ्यावी लागली, आरक्षण सोडावी लागली, पुणे जिल्ह्यात एकच आमदार आलेला आहे, त्यांना आहे. पक्षवाढीसाठी काय केलं जाणार आहे का? तिथं पण म्हणजे एक पाऊल मागे घेतलं जाईल. नाही, मी आता प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगणार आहे? मी मराठी भाषेचा मंत्री आहे. आम्ही माघार घेतलेली नाही. ती पॉलिटिकल ऍडजस्टमेंट होती. युती करत असताना कोणीतरी थांबावं लागतं. ती शिवसेना थांबली कारण सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आणायचं होतं. परंतु पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची दखल घेतील अशा पद्धतीची संघटना उभी केली जाईल आणि आम्हाला विश्वासात घेऊनच पुणे महानगरपालिकेचा महापौर बनेल एवढी आमची ताकद असेल.